सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील एक भव्य दिव्य किल्ला. त्याच्या दगडी भिंतींच्या पलीकडे पसरलंय ऐतिहासिक महत्त्व. मराठा शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक मानला जाणारा हा बुरुज भारतीय इतिहासातील अनेक वेधक प्रसंगांनी विणलेला आहे. द्रष्टा मराठा योद्धा राजा शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला. हे काम 1664 मध्ये सुरू झाले आणि तब्बल 3 वर्ष चालले. कुशल वास्तुविशारद, गवंडी आणि हजारो मजूर कामगार कामावर होते. शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला परकीय आक्रमणांना, विशेषतः युरोपियन आणि मुघलांकडून रोखण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी नियुक्त केला. सिंधुदुर्ग नावाचा अनुवाद समुद्रातील किल्ला असा होतो, जे त्याचे सामरिक स्थान आणि उद्देश्य दर्शवते. सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नौदल तळ होता, जेथे जहाज बांधणीची मोठी सुविधा होती. त्याची मजबूत रचना आणि सामरिक स्थानामुळे ते अनेक हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम होते. संरक्षणाची एक महत्त्वपूर्ण ओळ आणि एक आवश्यक नौदल चौकी म्हणून काम करते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला प्रशासकीय कामकाजाचा केंद्रबिंदू होता. किल्ल्याच्या इतिहासातील एक उल्लेखनीय घटना म्हणजे 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा गुप्त राज्याभिषेक, जो किल्ल्याच्या आवारातच घडला आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग किल्ल्याने सत्ता बदलापासून ते स्थापत्य बदलापर्यंत विविध महत्त्वपूर्ण क्षण पाहिले. मराठा साम्राज्याच्या पतनानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांच्या हाती काही काळ हा होत असला तरी बहुतांश काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. किल्ला दिसे मनोहर लाटा येती भयंकर. किल्ला दिसे मनोहर लाटा येती भयंकर. देवगड किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे. त्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे. देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचकारी आहे. त्यात युद्ध, पराक्रम आणि वारसा यांची गुंफण आहे. देवगड किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो. मुंबई व पुण्यावरून देवगड येथे जायला रेल्वे, बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. देवगड मुंबईपासून 500 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरून उजवीकडे 40 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. कणकवली हे देवगड येथून जवळ असलेले रेल्वे स्थानक आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मालवण सोमवार पेठ कचेरी रोड येथील सुप्रसिद्ध अतिथी बांबू रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. अतिथी बांबू रेस्टॉरंट हे मालवण येथील एक सुप्रसिद्ध मालवणी जेवण देणारं एक रेस्टॉरंट आहे. आपण जरूर येथील जेवणाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्याला खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्या समुद्रकिनाऱ्यांची मी नावं सांगतोय. पुरळ देवगड, मिठबाव देवगड, तारामुंबरी देवगड, आचरा मालवण, तारकर्ली मालवण, चिवला मालवण, वायरी मालवण, देवबाग मालवण, निवती वेंगुर्ला, भोगवे वेंगुर्ला, खवणे वेंगुर्ला, केळूस मोबार वेंगुर्ला, रेडी वेंगुर्ला, वेंगुर्ला बंदर, सागरेश्वर वेंगुर्ला आणि शिरोडा वेंगुर्ला. तारकर्ली हे मालवणच्या दक्षिणेस 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून साधारणतः 546 किलोमीटर आणि पुण्यापासून 410 किलोमीटर अंतरावर आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर तारकर्ली आहे. तारकर्ली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. हे दक्षिण महाराष्ट्रातील समुद्रकिनारा आणि दुर्गम ठिकाण आहे. काही वर्षापूर्वी तारकर्ली समुद्रकिनारा कोकण विभागाचा राणी बीच म्हणून प्रसिद्ध करण्यात आला होता. दर महिन्याला हजारो पर्यटक जलक्रीडा उपक्रमांचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतात. तारकर्लीतील सर्व जलक्रीडा आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकनानुसार आणि आधुनिक सुरक्षा उपकरणांसह व्यावसायिक प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. अनेक स्कुबा डायव्हिंग ऑपरेटर हा उपक्रम सुनामी बेट देवबागजवळ चालवतात, कारण उथळ पाणी आणि कमी कमी धोका हा इथे आहे. तारकर्ली येथील स्थानिक लोकांनी त्यांच्या घराचे नूतनीकरण करून
बेड अँड ब्रेकफास्ट योजनेत रूपांतर केले आहे. देवगड किल्ल्याचे दर्शन झाल्यावर खरं तर मला वेंगुर्ल्याला जायचं होतं, वेंगुर्ला एक्सपोज करायला. पण माझा प्लॅन अचानक चेंज झाला आणि त्याला कारणीभूत आहेत माझे बच्चे कंपनी. त्यांनी ठरवलं की आपण आता वेंगुर्ला नको, गोवा जाऊ. गोवा इथनं जवळच आहे आणि म्हणून आता आम्ही जात आहोत गोवा.